संकल्पना कुणाची आहे, कशी झाली, का झाली, याला पुस्तकातून गाव म्हणतात, या सगळ्याचा माहिती पण आहे. आपण तो पाहूया. कुठल्या ह्याच्यात गाव म्हटली मॅडम माहिती पण मराठीत चालेल? For the first भारतात पहिल्यांदाच पुस्तकांचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आकारास आला आहे. साहित्याची वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमींसाठी जणू पर्वणीच. पुस्तकांचं गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली ती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी. इंग्लंडमध्ये ऑन च्या धर्तीवर पुस्तकांचं गाव या प्रकल्पाची संकल्पना आधारित आहे. आपल्याकडे वाचन प्रेमींसाठी व्यवस्था असावी या विचारातून हा विलाच्या ग्रामस्थांनी कल्पना ठरवण्यात आली. त्यानुसार पुस्तकांची विभागणी आणि वाटप झालं. चरित्र, कादंबरी, कथा, कविता, बालसाहित्य, विज्ञान, क्रीडा अशा विविधनुसार 66,000 चौरस फूट भिंतीवर विविध साहित्य प्रकारांना सुसंगत अशी चित्रे आणि कलाकृती रेखाटल्या. हा एक वेगळाच विक्रम आहे. निसर्गाच्या कुशीत बसला मराठी साहित्यातले जे प्रकार आहेत म्हणजे कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, स्त्री साहित्य, लोकसाहित्य, चरित्र, आत्मचरित्र, विनोदी हा साहित्य प्रकार या 35 ठिकाणी विभागून ठेवलेला आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 कुठे जाऊन बसून आपण वाचू शकतो. यहाँ 35 प्लेसेस आहेत. जहाँ मराठी जो लिटरेचर उसके